शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार आहे, तर शिंदेचे वकील पुढील आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। धनुष्यबाण चिन्ह गोठवा अंतिम युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांची ही मोठी मागणी। शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष, शिंदेंनी त्याचा फायदा घेतला। शिंदेना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही ते गोठवा, सिब्बल यांचा युक्तिवाद। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पण कोणत्या पक्षातून? कपिल सिब्बल यांचा सवाल। विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा, सिब्बल यांचा हल्लाबोल। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे वागले, आमदार आहेत म्हणून पक्ष आहे, शिंदेंचा हा दावा तकलादू आहे, सिब्बल यांचा घणाघात। पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही, शिवसेना पक्ष चिन्हावरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर आम्ही चोरलं असतं तर आमदार 40 वरून 60 वर गेले असते, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळावं, आम्ही ते चिन्ह सोडलं नाही, चिन्ह आम्हाला मिळणार नसेल तर गोठवा। सुनावणीनंतर खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। आज आमच्या बाजूने युक्तिवादाचा शेवटचा दिवस, कामत यांचा युक्तिवाद आज संपेल, सावंत यांची माहिती। मोदी शहा राजकीयदृष्ट्या संपले, काँग्रेस बैठकीत राहुल गांधी यांचं मोठं विधान। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना राहुल गांधी यांचं विधान, सूत्रांची माहिती। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा झाली। वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात गाणार। महिला आरक्षणाबाबतही बैठकीत चर्चा। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार, 2 डझन मंत्री बदलणार असल्याची सूत्रांची माहिती। धर्मेंद्र प्रधानांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एका मंत्रिपदाची मागणी, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या सेनेकडून श्रीकांत शिंदेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। ठाण्यात विरोधी पक्ष विरोध करताना दिसत नाही तर सत्ताधारीच एकमेकांना विरोध करताना दिसतात, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य। मित्रपक्षाची जाणीव असावी अशा शब्दात सरनाईकांकडून कानउघडणी। ओमराजे निंबाळकरांवर मी टीका करणार नाही, तो आपल्यात होता। शिवसेना ही तळपती तलवार, ती तशीच राहिली पाहिजे। धाराशिवच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं विधान। नागपूरमधील आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना प्रश्न। भाजप नेत्याच्या पत्रावर खोल्या दिल्याचा आरोप। या 60 खोल्यांमध्ये एसआयआरचं काम करणारे विद्यार्थी राहत असल्याचा आरोप। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई, 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार। मराठीबाबत कुणाची मगरुरी खपवून घेणार नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा। मराठीत ओटीपी सांगितल्याने कॅब चालक भडकलाय, हा व्हिडिओ व्हायरल झालाय। नेटकऱ्यांचा तीव्र संताप। मराठी भाषेचा वाद असतानाच कॅब चालकाचा मुजोरपणा समोर आलाय। महापालिका मुख्यालयातील बंद उपाहारगृह आजपासून सुरू होणार। सर्व त्रुटींची पूर्तता केल्यानंतर एफडीए कडून कमल कॅटरर्सला उपाहारगृह सुरू करण्याची परवानगी। महिनाभरानंतर उपाहारगृह सुरू होणार। ताकामध्ये माशी, कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा तुकडा आढळल्याने एफडीएने परवाना निलंबित केला होता। एफडीए कडून मालाडच्या हॉटेल राधाचा परवाना तात्काळ निलंबित। हॉटेलमध्ये उंदीर आणि झुरळांचा वावर आढळल्याने ही कारवाई। कुर्ल्यामधील तबा & ग्रिल हॉटेलचा एफएसएसएआय अन्न परवाना निलंबित। 29 तारखेला अंतरवालीतून उपोषण करणार, प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार। मनोज जरांगेंचा थेट इशारा। फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली, मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। कुंभमेळ्यात कोणतीही कमी राहणार नाही, साधू महंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कामं करणार, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर काहीच काम होत नाही असं बोलणं अयोग्य, कुणी तक्रार केली असेल तर चौकशी करणार, महाजनांचं वक्तव्य। जालन्यात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या समर्थनार्थ ओबीसी आंदोलकांची रॅली। नवनाथ वाघमारेंना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी। अजितदादांच्या स्टाईलने आपल्याला बारामतीत काम करावं लागणार, रोहित पवारांचं वक्तव्य। दादांसारखं होता येणार नाही पण त्यांच्यासारखा आपल्याला वचक ठेवावं लागणार, रोहित पवारांचं वक्तव्य। विजय चौधरींना नंदुरबार सेशन कोर्टाकडून जामीन मंजूर। ऑडिओ क्लिप व्हायरल आणि बदनामीच्या प्रकरणात अटक झाली होती। हिना गावी त्यांच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल झाला होता। रोहित पवारांनी मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची भेट घेतली। नागरिकांच्या विविध समस्यांबाबत अश्विनी भिडेंची भेट घेतली। रोहित पवारांची माहिती, मिटकर नावाच्या अधिकाऱ्यानं पालिकेची जागा विना परवानगी विकली, त्याच्यावर कारवाई करा असं पत्र आयुक्तांना दिल्याचं रोहित पवारांचं वक्तव्य।
राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र. पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1 कोटी 65,66,000 घसरली. ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला या योजनेतून बाहेर. एमएमआरडीएच्या सहाय्यक अभियंता पदासाठी राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी. एमएमआरडीएकडून भरती प्रक्रियेची चौकशी करण्याचा निर्णय. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन. टिटवाळा स्थानकावर 256 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. विशेष पोर्टर्स तिकीट तपासणी मोहिमेत एकूण 1,03,330 रुपयांचा दंड वसूल. वैध तिकीट घेऊनच प्रवास करण्याचं आवाहन. कोकण मंडळाची म्हाडाची 6,000 घरांची लॉटरी अडचणीत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, वसई, विरारकरांसाठी लॉटरी काढण्यात येणार होती. नगरविकास विभागाच्या प्रस्तावानुसार म्हाडाला घरं मिळणं कठीण होणार. राज्यातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाचा परिसर टपरीमुक्त आणि अंमली पदार्थमुक्त असावा, याबाबत तडजोड करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार. राज्यात एसआयआरच्या वेळापत्रकात बदल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार. एसआयआर गणना अर्जाचा पहिला टप्पा पूर्ण. दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर अशी मुदत. राज्यातील मत्स्य व्यावसायिकांनाही कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता. संबंधित विभागामध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यावर. मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यानंतर विविध सवलती आणि योजनांचा मार्ग मोकळा. पुढील वर्षी 4 इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होणार. 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या 4 इयत्तांचा अभ्यासक्रम बदलणार. नव्या अभ्यासक्रमाच्या कामाला सुरुवात. गांधी परिवार आमच्यासोबत हे अभिमानास्पद. महात्मा गांधींच्या विचारावरच आम्ही आंदोलन केलं. अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. ज्यांनी गांधींना मारलं ते लोक गांधींचा विचारही मारण्याचा प्रयत्न करतात. दिपकेंचं वक्तव्य. आजची पिढी कोणाचंही ऐकत नाही, त्यामुळे आजच्या पिढीला काही सांगण्याच्या भानगडीत पडूच नका. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं जेनझींवर भाष्य. मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिकार. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. ज्येष्ठांचा सन्मान आणि सुरक्षा हा कायद्याचा उद्देश. लखनौमधील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा. सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात मोठी वाढ. 18 दिवसात साखरेच्या दरात 18 रुपयांची वाढ. मुंबईत साखर प्रति किलो 65 रुपयांवर. मिठाईसह इतर खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता.